चला पंच, लेट्स प्लेचा इशारा द्यायचा आहे. ग्रुप बी मधील पहिलाच सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. टीम आगाशी विरोधामध्ये आई एकविरा नारंगीचा संघ. दोन्ही संघ आपण पाहायला गेले तर एक यंगस्टारची यंगस्टर खेळाडू दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश पाटील अल्ला या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. पहिला चेंडू सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. धावेंचा श्रीगणेश करत असताना अजय पवार आहे, दुसरीकडे वैभव पाटील. दोन्ही खेळाडू नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. एक सलामवीर बॅटर म्हणून टीम आगाशीकडून बऱ्याचदा खेळत असताना एक ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात हे खेळाडू आहेत. तर दुसरीकडून प्रकाश पाटील अल्ला. प्रकाश पाटीलचा विचार केला तर एक जयसाई संघाचा, म्हणजे पूर्वीचा जयसाई संघ म्हणजे एक अव्वल दर्जाचा विरारमधील संघ ज्यांची ख्याती होती, असा त्यातला सलामीचा गोलंदाज म्हणून प्रकाश अल्ला. मग त्यांच्यामध्ये एक दिनेश मांगेला असतील, विजय पाटील असतील, विवेक पाटील असतील, सँडे असतील, परंतु एकमेव असा खेळाडू आहे अल्ला ज्याचं नाव चर्चेत आहे आणि तो आज आई एकविरा संघातून खेळताना दिसतोय. दुसरा निर्धाव चेंडू टाकलेला आहे प्रकाश खरंच या मैदानावरती प्रकाश पाडणार आहे आणि आई एकविरा संघासाठी चांगली कामगिरी करताना. मृदुल नक्कीच. ध्रुव पाटील देखील आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत आमच्या सोबतीने. आतापर्यंत आम्हाला माहिती देतात की येणारे 4 चेंडू आतापर्यंत 2 धावा धाफळकावर येत असताना प्रकाश पाटील ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते. 1 मिनिट. 5 बॉल 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडू 3 धावा धाफळकावर. पुन्हा एकदा डिफेन्स सिंगल धाव घेतली जाते. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आहे आणि ह्या रणनीतीवर आतापर्यंत टीम आगाशी काम करत असताना पाहायला मिळते. येणारे पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी 4 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करायची आहे. ग्रुप बी मधील प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला चालू असणारा सामना आई एकविरा नारंगी विरोधामध्ये आगाशीचा संघ. यापुढील होणारा सामना एकीकडे टीम JCC विरोधामध्ये आशिष 11 संघ. आपण देखील रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर आगाशी संघाचा विचार केला तर आताच नक्कीच APL जी स्पर्धा पार पडली, एक चांगली टुर्नामेंट आगाशी प्रीमियर लीग जी सगळ्यांच्या भेटीला आली आणि चांगली कामगिरी जी आगाशीच्या आमच्या अनिल बेनबेन्से असतील, वैभव असतील, अजय पवार असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक चांगली टुर्नामेंट आयोजित केली. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि आगाशी एक चांगला संघ म्हणून ज्याची ओळख आहे, म्हटलं की वैभव आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. DJ चौकार. आणि खरंच ज्याची गरज होती त्या चौकाराची, तो चौकार आले तो वैभवच्या बॅटमधून. एक चांगला आणि शिस्तबद्ध खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा वैभव. त्याला माहिती आहे आता चौकार आलेला आहे, आता एक धावेने आपल्याला धावसंख्या वाढवायची आहे. मृदुल नक्कीच थोडासा कुठेतरी बॅफुटलं होतं संघ आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये येतोय. ह्या चौकारानंतर 9 धावा आतापर्यंत धावफळकावर. हितेश पहिले 2 चेंडू 5 धावा धावफळकावर येत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. निर्धाव चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू पहिले धावसंख्या धावफळकावर आतापर्यंत 9 धावा धावफळकावर येत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. अजय पवार विस्फोटक हल्ला ज्यासाठी ओळखला जातोय, परंतु आतापर्यंत थोडासा तणावामध्ये आहे, प्रेशरमध्ये आहे, दबावामध्ये आहे. हितेश ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, टिचून मारा केला जातोय. खरं तर अजय पवार म्हटलं तर एक विस्फोटक फलंदाज ज्यांनी यंदाच्या वर्षी VPL मध्ये गुरुदत्त संघाचा जो आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची वर्णी लागली होती, ती यंदाच्या VPL 2024 मध्ये आयकॉन प्लेअर गुरुदत्त संघाच्या वतीने खेळत होता अजय पवार. एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे, परंतु त्याला अजूनही काही खेळाची दिशा मला वाटते भेटत नाही मैदानामधून. अजय पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि पुन्हा निर्धाव चेंडू. मला वाटते 2 षटकानंतर धावसंख्येत झाले ती 10. एक चौकार येऊन सुद्धा कुठेतरी धावफलक थांबलेला आहे आणि 12 चेंडूनंतर 10 धावा झालेल्या आहेत त्या आगाशी संघाच्या. DJ बनशी तुला
पंची तुला हिस्सा देव सांगण्याची. येस, थँक्यू डीजे. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की चौकारानंतर काय गरजेचं होतं, स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच गरजेचं होतं, परंतु हितेश ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, चांगला लाईन लेन टप्पा आणि त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला काय घडतंय, चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. झेल होती का कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे. अजय पवार आतापर्यंत शांत आहे, परंतु ह्या फटक्यामध्ये ज्या प्रकारची ताकद होती, अक्षरशः स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न प्रेक्षक आणि आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग देखील थोड्याच वेळामध्ये आज मनवेळपाडा नगरीमध्ये अगदी तुडुंब गर्दी ह्या मैदानाला भेट देत असताना पाहायला मिळते. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते. दोन्हीकडून यावेळेला आक्रमण, हल्ला सर्व काही पाहायला मिळतंय, परंतु क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचं होतंय अगदी नेत्र दीपक आणि पहाडासारखे क्षेत्ररक्षक आज आपल्याला आई नारंगी क्रिकेट क्लब यंगस्टर खेळाडू आहेत, परंतु यावेळेला पंच वळतात. आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा, उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू, अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड. यावेळेला अजय पवार, चेंडू जातोय 2 खेळाडूंना भेदून, ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आता कुठेतरी मला वाटते अजयला दिशा सापडलेली आहे आणि मला वाटते तो आक्रमक भूमिका घेताना आपल्या संघासाठी तिसरं षटक चालू आहे ते अनिकेतच्या माध्यमातून आणि पुन्हा अजय षटकार मारून आत्महत्या करून बाद झालाय. डीजे एकविरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा मुंगवला. एकविरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा मुंगवला. आई तुझा डोंगर. अतिरिक्त खेळाडू आकाशी संघाचा आम्हाला पाठवायचा आहे. अतिरिक्त पियुष म्हात्रे आपल्या संघासाठी एक चौकार रोखताना पियुष म्हात्रे एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची आई एकविरा संघाकडनं ओळख आहे असं पियुष म्हात्रे. ऋषभ यांनी टोळवलेला हा चेंडू मला वाटते तीन षटकानंतर धावसंख्या झाली ती एक गडी बाद 19 आणि शेवटचं एक षटक शिल्लक आहे. अजूनही सलामीवीर फलंदाज वैभव मैदानामध्ये आपल्या संघासाठी काय करतोय तो बघायचा आहे आणि शेवटचं षटक हाताळतोय तो अक्षय, एक भेदक मारायचा गोलंदाज आई एकविरा संघाचा. ह्या वर्षीच्या हंगामात फॉर्मात असलेला हा खेळाडू आहे. संपूर्ण आई एकविरा संघ फॉर्मामध्ये आहे की त्याने अगोदर देखील एक चांगली कामगिरी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं नेलं होतं आणि पुन्हा एकदा टोलावलेल्या चेंडूपर्यंत निर्धाव चेंडू. अक्षयची खरंच गोलंदाजी हे भेदक असते आपल्याला माहीत आहे. अजय देखील वैभव काही करू शकला नाही. पाहूया दुसरा चेंडू अक्षयचा. पुन्हा एका धावावरती समाधान. धावसंख्येत झाली ती 20. नक्कीच 20 धावा आतापर्यंत धावफलकार. अक्षय पाटील ह्या खेळाडूचा उल्लेख केला ना तर एकाच ॲक्शन मध्ये 2 प्रकारचे स्विंग आणि हा एक उत्कृष्ट असा गोलंदाज. तितकाच मोठा अनुभव आपण पाहतो. पाठच्या वर्षी आपण पाहायला गेला तर आई भवानी मारंबलपाडा संघासारख्या मोठ्या संघामधून हाच खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतं. अक्षय पाटील म्हटलं ना तर एक नारंगीचा, मग प्रकाश पाटील असेल, अक्षय पाटील असेल, एक मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि हा अक्षय पाटील पहिल्याच 3 चेंडूमध्ये स्वतःला आज सिद्ध करत असताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज जय येतोय. वैभव पाटील दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतंय. एकाकी झुंज आतापर्यंत दिली जाते. यावेळेला काय घडतंय, जय पाटील पहिला चेंडू 2 खेळाडूंना भेदून जातोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. 4 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. चौथ्या षटकातील अक्षय पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावसंख्या झाली ती 24.
लेगच्या दिशेने तडकावलेले चेंडू सीमारेषे पार चौकार डीजे. यस, थँक्यू डीजे. खरंच ज्याच्या नावामध्ये जय आहे तो खरंच मला वाटते आपला विजय संपादन करू शकतो, म्हणून जयची वर्णी लागलेली आहे आपल्या संघामध्ये. आणि 2 चेंडू 2 सलग चौकार मारलेले आहेत आणि तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी पुन्हा एकदा 1 धाव्याने अशा एकूण 3 चेंडूमध्ये 9 धावा ठोकलेल्या आहेत त्या जयने आपल्या संघासाठी आणि एकूण 29 धावा झालेल्या आहेत. 30 धावांचं आव्हान आई एकविरा संघापुढे मृदुल. येस, नक्कीच. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं JCCB विरोधामध्ये आशिष 11 संघ. आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेनं. आदरणीय सन्माननीय आशुतोष दादा पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल. आशुदा आपण या. टीम JCC, आशिष 11, दोन्ही संघाचे संगणक आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेनं. चला आशिष 11 संघ, टीम आशिष 11 त्वरित या. निलेश सिंग येत आहेत. आदरणीय सन्माननीय आशुदादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातोय. ग्रुप बी मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. एकीकडे टीम आशिष 11 आहे, विरोधामध्ये JCC संघ. एकीकडे निलेश सिंग तर दुसरीकडे आशिष सिंगला आपण पाहतो. 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातोय. एकीकडे गुरुदत्त आहे, दुसरीकडे MPL आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब असं येत आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ होऊन घ्यायचं आहे. निलेश, पहिला नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तर काय डिसिजन असेल? फिल्डिंग घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या आयोजनाबद्दल काय म्हणेल? ज्या प्रकारचं आयोजन राहिलं या गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेल पाड्याचं, ह्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? चांगलंच आयोजन आहे. समोरचा संघ आपण पाहायला गेलं तर आशिष 11 सारखा संघ आहे. समोरच्या संघाबद्दल कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारचे डावपेच यावेळेला रचलेले आहेत? खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तीस धावांचं आव्हान आई एकविरा नारंगी संघासमोर आणि सलामीवीर फलंदाज अक्षय आणि हरीश आपल्या संघासाठी सलामीवीर फलंदाज मैदानात उतरलेले आहेत त्या गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025मध्ये. आणि अक्षय हलक्या हाताने टोलावलेले चेंडू ऑपच्या दिशेने गेलेला. धावसंख्येत धावसंख्या झाली ती बिनबाद 2. अजूनही 28 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आई एकविरा संघाला. आणि अजय पवार गोलंदाजीचा भेदक मारा करताना आगाशी संघाकडनं खरंच अक्षयला माहिती आहे आपल्याला आता काय करायचं आहे. एक धावा काढून एखादा चांगला चेंडू आला तर त्याच्यावर प्रहार करायचा आहे आणि तो सीमारेषे पार धाडायचा आहे. अक्षय चांगला चेंडूचा सन्मान देताना आणि 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा करताना खरंच आज या भव्य दिव्य अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामन्यांचं आयोजन गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं या मनवेलपाडा गावामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि टॅपच्या स्वरूपात टोलावलेला चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील अजय पवार आक्रमक होताना धावसंख्या झाली ती 5. अक्षय षटकार मारून बाद झालेला आहे. पहिला हादरा नारंगी संघाला. अक्षयच्या रूपात डीजे. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावत संख्या 5 धावा धावफलकावर येत असताना ह्या वेळेला प्रयत्न करावे लागतील खऱ्या अर्थानं. असं म्हटलं जातं ना
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रहेगी देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम, चैन नींद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या गडी बाद करत असताना महेश सलामीवर बॅटर बॅक टू द डगआउट मध्ये परताळतात. हरीश होता, दुसरीकडून अक्षय होता. दोन्ही सलामीवर बॅटरला यावेळेला पूर्णविराम. खरं तर आपण पहिल्या सामन्यापासून पाहिलं की चेसिंग संघ जास्त विजयी झालेला आहे, परंतु आता हा एकविरा संघ चेसिंगच्या दिशेने जात असताना कुठेतरी आपली बाजू ही लडखडताना दिसते ह्या मैदानामध्ये. आणि 2 गडी बाद झालेले आहेत ते एकविरा संघाचे 5 धावांवरती. अजूनही दुसरं षटक या सामन्याचं सुरू आहे आणि हाताळतो तो मेलविन आणि पंच गंभीर यांचा अतिरिक्त धावेचा गोलंदाज महेश. अतिरिक्त एक धावसंख्येत धावसंख्या झाली ती 6. नक्कीच 6 धावा धाफळकावर येत असताना महेश ह्या गोलंदाजाकडे नेहमीच पाहिलं जातं. चांगला भेदक मारा करत असताना ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, परंतु या अगोदरचा चेंडू आपण पाहायला गेल्यानंतर थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर गेला आणि त्या कारणास्तव अतिरिक्त धाव येत असताना आतापर्यंत 7 धावा धाफळकावर. चेतन ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. म्हणजे साहेबासारखं मैदान असेल, आगाशीचं मैदान असेल, ह्या खेळाडूनं देखील अक्षरशः गाजवून ठेवलं होतं. तो चेतन दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक उंच तगडा ताकदवान असा खेळाडू आहे, ज्या खेळाडूमध्ये कोणत्याही क्षणाला सामना उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. खरंच चेतन हा एक चांगला खेळाडू आहे एकविरा संघाचा. म्हणजे आमचा ज्युनियर रोहन म्हणतो आम्ही त्याला, चेतनला. चौकार. खरंच अनिकेत आक्रमक झालाय. डीजे खरंच 2 गडी बाद झाल्यानंतर ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार आता आलेला आहे. तो अनिकेतच्या बॅटमधून एकविरा संघाला खरंच हा खणखणीत चौकार मारलेला आहे तो. MPL 4 आणि अनिकेत पुन्हा एक धाव घेताना आपल्या संघासाठी धावसंख्या झाली ती 13. अजूनही एक चेंडू शिल्लक महेशचा. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात महेश. आणि अनिकेत ज्या प्रकारचं काम अजयला करायचं होतं ते यावेळेला अनिकेत करतोय. म्हणजे ज्या वेळेला चौकार येतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव घेत असताना पाहायला मिळतोय चेतन हा स्वतःला आज सिद्ध करत असताना पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा फटका आला, अफलातून फटकार, 2 खेळाडूंना भेदून चेंडू जातो यावेळेला सीमारेखा पार. विजयाचा शंख या चौकारानं फुकलाय का? धावसंख्या धावफलकावर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 17 धावा. चेतन देखील यावेळेला संघाच्या धावा किती झाल्या ह्या देखील ऐकण्यासाठी तितकाच आतुर. 17 धावा धावफलकावर. 17 धावा 2 षटकांचा खेळ होता. येणारे 12 चेंडूमध्ये 13 धावेंची गरज. महेश खऱ्या अर्थानं हा खेळाडू कागदीपत्र स्ट्रॉंग होता, परंतु स्वाभाविक खेळ थोडासा कुठेतरी कमी पडला आणि त्या कारणास्तव थोडासा महागडा पडत असताना दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. एक विस्फोटक हल्ला, आक्रमण हल्ला पाहायला मिळाला ज्या षटकामध्ये. तिसरं षटक. खरंच आपण पाहिलं की गेल्या सामन्यामध्ये देखील सौरभ विश्वकर्माच्या बॅटमधून सलग 2 चौकार आले आणि आई भवानी संघाला पराजयाच्या दिशेनं जावं लागलं. तसेच ह्या सामन्यामध्ये देखील 2 चौकार लगातार, एक अनिकेतच्या बॅटमधून एक चेतनच्या बॅटमधून आलेला आहे. आणि चेतन एक चांगला सुदबुद खेळ करताना गोलीगत चौकार त्यांनी मारला होता. असा झापूक झुपूक चौकार चेतनच्या बॅटमधून आला आणि खरंच तो चौकारची आवश्यकता असताना चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा अनिकेत. धावसंख्या झाली ती 20. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे मला वाटते जिंकण्यासाठी. 9 चेंडू 10 धावा. पंच गंभीर यांचा वाईटच्या शेराने अतिरिक्त एक धावसंख्येत धावसंख्या झाली ती 22. आणि मला वाटते आता संघ आपल्या विजयाची गुढी नक्कीच उभारेल. तो एकविरा संघ आपल्या या मन्नेलपाड्याच्या मैदानातून विजयाची सलामी उभारताना ग्रुप बी मधून मला वाटते हा पहिला सामना सुरू आहे. वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे पंच गंभीर आगाशी संघाचा. ओके.
पंचगंभीर वाईट चेंडू आहे. खरंच त्या दोन चौकारांनी ह्या मॅचची दिशा बदलली. खरं तर जो चेतनच्या बॅटमधून आणि अनिकेतच्या बॅटमधून जो चौकार आला तो काहीसा दिलासा देणार होता आई एकविरा संघाला. अजूनही 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 8 धावा. काही चमत्कार करू शकतो का हर्षद आपल्या संघासाठी? पाहूया. अजूनही धडाडीचे फलंदाज मैदानामध्ये आई एकविरा संघाचे मृदुल. नक्कीच शिवम ह्या गोलंदाजामध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल. यष्टीरक्षकाकडून देखील या अगोदरच्या चेंडूमध्ये कुठेतरी चुकी घडली होती आशूकडून. 1+1 अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतात. चुकी घडत असताना क्षेत्ररक्षणामध्ये चुकी घडली आणि त्यानंतर चेतन पाटील ज्या प्रकारचा विस्फोट पाहायला मिळाला, अफलातून पारी आतापर्यंत एक संकटमोचक आणि स्वतःला यावेळेला सिद्ध करत असताना मैदानामध्ये चेतन सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, अनुभव आहे, ताकद आहे, सर्व काय आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा येते. बॅटने नव्हे तर लक फॅक्टरचं देखील आज आई एकविरा नारंगी संघाकडून तितकंच साथ मिळत असताना पाहायला मिळते. सिंगल धाव येते आणि ही सिंगल धाव खऱ्या अर्थानं टीम आगाशी संघासाठी तितकंच डोकेदुखी ठरू शकते. खरंच मृदुल डोकेदुखी ठरली ती चौकाराने डोकेदुखी आगाशी संघाची वाढवलेली आहे. आणि शेवटचा चेंडू अजूनही तिसऱ्या षटकातील बाकी जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता आई एकविरा संघाला. आज मैदानात पाहिलं तर 30च्या वरती अजूनही धावसंख्या गेलेली नाही आहे. तर पाहूया आपल्या संघासाठी अनिकेत पुन्हा एकदा आणि पंचगंभीर यांचं बोर्डवरती अनिकेतच्या रूपात गडी बाद. डीजे यस, थँक्यू डीजे. चालू असणारा सामना आई एकविरा नारंगी विरोधामध्ये आगाशी संघ आपल्याला पाहायला मिळतो. ग्रुप बी मधील पहिलाच सामना बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. बिगेस्ट फाईट आणि येणारे 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्या 18 चेंडूमध्ये 24 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. पहिला अजय आपण पाहायला दिला, दुसरा महेश थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना तिसऱ्या षटकामध्ये शिवम पुन्हा एकदा चांगला कमबॅक दिलाय आणि चतुर्थार्थ षटक हाताळण्यासाठी आशुतोष गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत यष्टीरक्षकामध्ये चुकी केली जाते, परंतु आत्ता ही चुकी पुन्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये चालत नाही. येणारे 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. पहिला चेंडू फ्लाईट दिली होती, सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होते. येणारे 5 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकार लगावल्या जातील की ह्यावर मात्र नजर दिली जाईल. प्रेक्षक वर्ग तितकाच ह्या मॅचचा आनंद घेत असताना असं म्हटलं जातं ना मित्रांनो, क्षेत्र कोणते असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशालाही पर्याय नाही. कष्ट केल्यात आतापर्यंत चेतननी, दुसरीकडून कष्ट करत असताना शिवम सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु आता काय पुन्हा एकदा विजयाचा शंख फुकत असताना चेतन आज मैदानामध्ये 1 मॅन आर्मी एकटा लढत असताना. येस, थँक्यू डीजे. येणारे 4 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे. सामन्याचं समीकरण आतापर्यंत उद्ध्वस्त करून टाकत असताना हाच चेतन आज आपल्याला पाहायला मिळतं. उंच, तगडा, ताकदवान आणि खऱ्या अर्थानं आज संकटमोचक म्हणून फलंदाजी केली जाते. सिंगल धावेची गरज असताना गडी बाद. येस डीजे. येस, चेंडू
10 धावांची वैयक्तिक खेळी 6 चेंडूमध्ये चेतन ज्याच्या बॅटमधून एक चांगला विस्फोट सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघाला आणून ठेवलंय. अशी खेळी करत असताना एक संकटमोचक म्हणून आतापर्यंत पाहायला मिळतोय. परंतु दुसरीकडून यावेळेला पियुष आहे. पियुष ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. 3 चेंडू 1 धावेंची गरज. आशू आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा अडवलं जाते का, परंतु सहज आणि सोप्यारित्या धाव फलकामध्ये 1 ने भर विजयाची भर केली जाते. विजयाची चव यावेळेला चाखत असताना टीम आई एकविरा नारंगीचा संघ आणि हार्ड लक टीम आगाशी. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वांग आईचे कोंबड्याने दिली रे, सात खोल्याचे कानाला आली. वांग आईचे कोंबड्याने दिली रे, सात खोल्याचे कानाला आली. पाट चैताचे महिन्याची झाली